महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। प्रचाराचा धुमधडाका सुरू असून आरोप प्रत्यारोपांचा करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय। निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय विरोधकांची उणीधुणी काढणं सुरू झालंय आणि त्याचीच झलक दाखवणारं आमचं हे खास सेगमेंट लाव रे तो व्हिडिओ। संदीपनी ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं। माझं सरकार नव्हतं पण मी पालकमंत्री होतो, त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू। मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये। काकाच्या पुण्याने माझं लय बरं चाललेलं, गयाच्यान खोटं बोलत नाही, त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। काही काही लोक मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गिरी सोडून। त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते हो, कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता। ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका। आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। की जोपर्यंत या पृथ्वीच्या तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी बंद करू शकत नाही, हा एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आपल्याला शब्द देतो। म्हणजे आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज ही वर्षातनं एकदाच व्हायची, पण माझ्या महिला भगिनींच्या नशिबी वर्षाच्या 12 भाऊबीजी निर्माण करणारा देशातला पहिला जर नेता कोण असेल तर ते आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत। आणि म्हणून तुमच्याकडनं एकनाथ शिंदे साहेबांना काहीच नको, जे 97 उमेदवार त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे केलेली आहेत, तेवढीच ओवाळणी भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना आपण द्यावी, ही मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे।